नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 11 पेज नंबर 152 हे एक्झाम्पल पाहणार आहोत. तारा, चंद्रा and Surya are partners in a firm of accountants sharing profits and losses in the ratio of 2:3:1 म्हणजेच 2:3:1. Their balance sheet as on 31st March 2018 on which date Akash is admitted as a partner as follows. बरोबर. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2018 आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. आता ओल्ड बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आकाश इज गिवन 1/4 शेअर ऑफ द प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द फर्म अँड द प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो अमंग अदर पार्टनर्स टू रिमेन्स सेम ॲज बिफोर. The following adjustments are to be made prior to Akash admission. आपल्याला 6 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. त्याच्याखाली पास नेसेसरी जर्नल एंट्रीज अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ द फर्म आफ्टर आकाश ॲडमिशन. आपल्याला ह्या 11 नंबर एक्झाम्पलमध्ये जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत आणि आपल्याला न्यू बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. बरोबर. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला टॉपला इन दी बुक्स ऑफ फर्म असं लिहावं लागेल. जर्नल एंट्रीचं फॉर्मॅट तुम्ही 1-1.5 पानामध्ये आखून घ्यायचा आहे. बरोबर. आता जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे. पहिला कॉलम डेट, दुसरा कॉलम पर्टिक्युलर, तिसरा कॉलम LEF, चौथा कॉलम डेबिट अमाऊंट रुपीज आणि 5वा कॉलम क्रेडिट अमाऊंट रुपीज. अशा प्रकारे आपण जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट त्या ठिकाणी पाहिलेला आहे. बरोबर. पहिला कॉलम डेट, दुसरा कॉलम पर्टिक्युलर, तिसरा कॉलम LEF, चौथा कॉलम डेबिट अमाऊंट रुपीज, 5वा कॉलम क्रेडिट अमाऊंट रुपीज. बरोबर. हा 1-1.5 पानामध्ये जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आखायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या अर्ध्या पेजमध्ये आपल्याला न्यू बॅलन्स शीट ओपन करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2018. बरोबर. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. तर ही अर्ध्या पानामध्ये ओपन करायची आहे. हे 2 पानामध्ये अशा प्रकारे फॉर्मॅट जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट 1.5 पानामध्ये आणि राहिलेल्या अर्ध्या पानामध्ये बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आखायचा आहे. बरोबर. तरी आपण न्यू बॅलन्स शीट बरोबर ओपनिंग बॅलन्स शीट तयार करत आहोत. आता आपण वर्किंग नोट्समध्ये आलेलो आहे. वर्किंग नोट्समध्ये आपल्याला कॅश अकाउंटचं लेजर ओपन करावं लागणार आहे. तसेच गुडविल अकाउंटचं देखील लेजर तयार करावं लागणार आहे. तसेच आपल्याला बॅलन्स शीट सांगितलेली आहे म्हणजेच आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट देखील ओपन करावं लागणार आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी प्रॉफिटची देखील एंट्री मिळणार आहे. म्हणजे जर्नल एंट्री देखील करायला आपल्याला सोपं जाईल आणि ही जर्नल एंट्री केल्यानंतर याचं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करतो आहे. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील आपल्याला ओपन करावं लागणार आहे. जेणेकरून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपल्याला कॅपिटलचे बॅलन्सेस मिळतील आणि ते बॅलन्सेस आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पोस्ट करू शकेल. त्याच्यामुळं हे दोन्ही पण अकाउंट आपल्याला वर्किंग नोटमध्ये आवश्यक आहेत. बरोबर. जेणेकरून आपल्याला बॅलन्स शीट टॅली व्हायला मदत होणार आहे. बरोबर. तर न्यू बॅलन्स शीट बनवण्यासाठी हे 2 अकाउंट अतिशय महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे आपल्याला वर्किंग नोटमध्ये ओपन करावे लागतील. तसेच वर्किंग नोटमध्ये आपण आणखीन कॅश अकाउंटचं देखील लेजर क्रिएट करणार आहोत आणि गुडविल अकाउंटचं देखील लेजर क्रिएट करणार आहोत. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. तर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाऊया. या ठिकाणी चंद्रा कॅपिटल 1,05,000,
सूर्या कॅपिटल 66,000 दिलेले आहेत. आता लायबिलिटी साईडचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. म्हणून हे आपण कुठे घेणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून आपण वर्किंग नोट्समध्ये आलो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आता चंद्राच्या कॉलममध्ये 1,05,000 आणि सूर्याच्या कॉलममध्ये 66,000 आणि दोघांच्या कॉलममध्ये उरलेल्या पार्टनरच्या कॉलममध्ये डॅश करायचा आहे. अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. बरोबर. या ठिकाणी आपल्याला कॅश अकाउंटचा बॅलन्स दिसतोय किती? 54,000. बरोबर. ॲसेट साईडचा बॅलन्स कोणता असतो? डेबिट. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 54,000 घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण कॅशचा बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे तारा कॅपिटल किती आहे? 27,000. बरोबर. हे ॲसेट साईडला दिलेलं आहे, म्हणजे याचा कोणता बॅलन्स आहे? डेबिट. म्हणून आपण वर्किंग नोट्समध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ताराच्या कॉलममध्ये 27,000 आणि बाकी अदर पार्टनरच्या कॉलममध्ये डॅश करायचा आहे. अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. आकाश इज गिवन 1/4 शेअर ऑफ द प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द फर्म अँड द प्रॉफिट अँड लॉसेस sharing ratio among other partners to remain same as before. The following adjustments are to be made prior to Akash admission. 1. The motor car is taken over by Chandra at a value of ₹75,000. आता चंद्रानं काय केली? मोटार कार टेकन ओव्हर म्हणजे घेतलेली आहे. कितीला घेतली? 75,000 रुपयाला घेतलेली आहे. बरोबर. आता मोटार कारची किंमत किती आहे बघा. मूळ वरती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मोटार कार 60,000 आहे, म्हणजे किती जादाने घेतली? 15,000. बरोबर. म्हणजे 15,000ने ॲसेटची किंमत वाढली असणार आहे. बरोबर. सुरुवातीला आपण एंट्रीज करून घेऊया. बरोबर. आता ह्याची ॲसेटची किंमत वाढली म्हणून या ठिकाणी मी प्लस केलेला आहे. 2. दी फर्निचर इज रिव्हॅल्यूड ॲट ₹54,000. 54,000. आता वरती फर्निचरची किंमत पाहिजे किती आहे? 30,000. 30,000 किंमत आहे. आता किती झाली? 54,000. म्हणजे या ठिकाणी देखील किंमत त्या ठिकाणी ॲसेटची किंमत वाढलेली आहे म्हणून या ठिकाणी मी प्लस त्या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर. जवळजवळ 24,000 त्या ठिकाणी किंमत वाढलेली आहे. 3. गुडविल अकाउंट इज राइज्ड इन दी बुक्स ॲट ₹1,50,000. बरोबर. 1,50,000 गुडविल रायझड केलेले सांगितलेले आहे. बरोबर. पुढे 4. अनरेकॉर्डेड डेटर्स आर ₹33,000. आता डेटर्स अनरेकॉर्डेड आहे म्हणजे ह्याचं डेटर्स रेकॉर्डच केलं नव्हतं. 33,000 म्हणजे इथं देखील काय होणार? त्या ठिकाणी प्लस होणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर 5. एक्सपेन्सेस इनकर्ड बट नॉट पेड ₹9,000 आर टू बी प्रोव्हाइडेड फॉर. आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. बरोबर. न दिलेलं. बरोबर. तर आता हे काय होणार? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस न दिलेले आहे म्हणजे द्यावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी लॅबिलिटी. बरोबर. लॅबिलिटीमध्ये वाढ झालेली आहे. बरोबर. ह्याचा इफेक्ट दुसरा वेगळा होणार आहे. 6. आकाश ब्रिंग इन ₹60,000 इन कॅश ॲज हिज कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. आकाशनं फर्ममध्ये कॅपिटल आणलेलं आहे, ह्याची वेगळी एंट्री होणार आहे. आता या ठिकाणी ॲसेटच्या किमतीत वाढ झाली. 1, 2 आणि 4 या 3 ॲडजस्टमेंटमध्ये ॲसेटची किमतीत वाढ झालेली आहे म्हणून आपण कंबाईन एंट्री करणार आहोत. आता ॲसेटच्या किमतीत वाढ झाली तर आपण कुठे घेतो? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजेच हे ॲसेटचे अकाउंट काय होणार? डेबिट होणार. म्हणून आपण जर्नल एंट्रीजमध्ये आलो. मोटार कार अकाउंट डेबिट 15,000. मोटार कारची 15,000 किंमत वाढली होती. फर्निचर अकाउंट डेबिट 24,000. फर्निचरची अमाऊंट 24,000 वाढलेली आहे. डेटर्स अकाउंट अनरेकॉर्डेड. बरोबर. म्हणजे ते देखील आता घेतलं त्याच्यामुळं वाढच होणार. 33,000. बरोबर. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 72,000.
बरोबर. बिईंग रेकॉर्डिंग ऑफ अनरेकॉर्डेड ॲसेट्स अँड ॲप्रिशिएशन ऑफ ॲसेट्स. ॲप्रिशिएशन म्हणजे काय, वाढ झालेली आहे. बरोबर. अशा प्रकारे ही आपण एंट्री पाहिलेली आहे. सुरुवातीला आपण एंट्रीज पाहूया आणि नंतर लेजर पोस्टिंग करूया. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस न दिलेलं 9,000 रुपये आहे. म्हणजे लायबिलिटीजमध्ये काय झाली, वाढ झाली. आता लायबिलिटीजमध्ये जर वाढ झाली तर आपण कुठं घेतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घेतो. बरोबर. म्हणून पुढची एंट्री होणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 9,000 टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट 9,000 बिईंग रेकॉर्डिंग ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बरोबर. अशा प्रकारे ही देखील आपण दुसरी एंट्री पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण 3 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊया. गुडविल अकाउंट इज राइज्ड इन दी बुक्स ॲट ₹1,50,000. आता गुडविल राइज्ड केलेली असणार आहे. बरोबर. गुडविल जर राईज केलेली असेल तर आपल्याला गुडविल ओल्ड पार्टनर्सला द्यावी लागते. आता ओल्ड पार्टनर्स तारा, चंद्रा अँड सूर्या हे आहेत. यांना आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून दाखवावी लागते. म्हणजेच गुडविल राइज्ड जर केली असेल तर गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स अकाउंट अशी एकच एंट्री होते. बरोबर. आणि त्यांच्या रेशोप्रमाणे आपल्याला 1,50,000 डिस्ट्रीब्यूट करावे लागतात आणि एकच सिंगल एंट्री होते. म्हणजेच गुडविल अकाउंटच्या डेबिटलाच फक्त पोस्टिंग होणार आहे. म्हणजे ॲटोमॅटिक गुडविलचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला या ठिकाणी न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावं लागणार आहे. अशा प्रकारे ह्याचं आपल्याला प्रोसिजर करावे लागणार आहे. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. गुडविल राइज्ड ₹1,50,000 टू ऑल पार्टनर्स. रेशो आहे 2:3:1. रेशोची बेरीज आहे 6. म्हणून 1,50,000 छेद 6. 6 1 6, 6 2 12, 3 उरले, वरून घेतला 0. 30 झाले, 6 5 30, पुढचे 3 0, 25,000. 25,000 एक भाग गुडविलचा आलेला आहे. म्हणून तारा बरोबर 25,000 गुणिले 2 बरोबर 50,000. चंद्रा बरोबर 25,000 गुणिले 3 बरोबर 75,000. सूर्या बरोबर 25,000 गुणिले 1 बरोबर 25,000 आणि या सर्वांची बेरीज 1,50,000 येते. अशा प्रकारे आपण गुडविल राईज केलेले आहे आणि ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. आता ह्याची आपण एंट्री पाहणार आहोत. एंट्रीमध्ये आपण जाऊया. गुडविल अकाउंट डेबिट 1,50,000 टू तारा कॅपिटल अकाउंट 50,000 टू चंद्रा कॅपिटल अकाउंट 75,000 टू सूर्या कॅपिटल अकाउंट 25,000 बिईंग गुडविल राइज्ड इन दी बुक्स. बरोबर. अशा प्रकारे आपण हे देखील एंट्री पाहिलेली आहे. पुढचे शेवटचे ॲडजस्टमेंट राहिलेले आहे. आकाश ब्रिंग इन ₹60,000 इन कॅश ॲज हिज कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. बरोबर. आकाशनं फर्ममध्ये कॅपिटल आणलेलं आहे 60,000 रुपये. बरोबर. आता त्याची एंट्री काय होणार, त्याची एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू आकाश कॅपिटल अकाउंट 60,000. बरोबर. आपण जनरल एंट्रीजमध्ये आलेलो आहे. कॅश अकाउंट डेबिट 60,000 टू आकाश कॅपिटल अकाउंट 60,000 बिईंग कॅश ब्रॉट इन बाय आकाश. आकाशनं फर्ममध्ये कॅपिटल आणलेलं आहे, त्याची देखील आपण एंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर पहिले ॲडजस्टमेंट. दी मोटार कार इज टेकन ओव्हर बाय चंद्रा ॲट ए व्हॅल्यू ऑफ ₹75,000. मोटार कार चंद्रानं त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे. किती, 75,000ला. म्हणजे एंट्री काय होणार, चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट टू मोटार कार. बरोबर. म्हणून आपण एंट्रीजमध्ये आलेलो आहे. चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट 75,000 टू मोटार कार अकाउंट 75,000 बिईंग ॲक्विजिशन ऑफ मोटार कार बाय चंद्रा. बरोबर. अशा प्रकारे आपण ही देखील एंट्री पाहिलेली आहे. आता फक्त रिव्हॅल्युएशन प्रॉफिटची फक्त एंट्री राहिलेली आहे. ते आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केल्याशिवाय मिळणार नाही. आता आपण उरलेलं आपण पोस्टिंग करूया. आता आपण लेजर पोस्टिंग करून घेऊया. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स. बरोबर. आता गुडविल अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू तारा कॅपिटल अकाउंट 50,000
टू चंद्रा कॅपिटल अकाउंट 75,000 टू सूर्या कॅपिटल अकाउंट 25,000. बरोबर. अशा प्रकारे आपण गुडविल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण त्याच्या डेबिट लिहून आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय गुडविल अकाउंट अपोजिट अकाउंटचं नाव ताराच्या कॉलममध्ये 50,000, चंद्राच्या कॉलममध्ये 75,000 आणि सूर्याच्या कॉलममध्ये 25,000. बरोबर. आकाशच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे आपण पहिली एंट्रीचं लेजर पोस्टिंग केलेलं आहे. आता दुसरी एंट्री ॲसेटची किमतीत वाढ झाली त्यावेळेला आपण ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट केलेलं आहे. बरोबर. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला आलो. बाय मोटार कार अकाउंट 15,000, बाय फर्निचर अकाउंट 24,000, बाय डेटर्स अकाउंट 33,000. अशा प्रकारे आपण ह्या दुसऱ्या देखील एंट्रीचं आपण लेजर पोस्टिंग केलेलं आहे. तिसरी एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट. म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 9,000 घेतलेले आहेत. आता ह्या ॲसेटचं आणि लायबिलिटीचं आपण दुसरं देखील पोस्टिंग आपण करणार आहोत न्यू बॅलन्स शीटला. आता या ठिकाणी मोटार कार चंद्राने घेतलेली आहे. म्हणजे त्याची आपण एंट्री केली होती बघा, चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट 75,000 टू मोटार कार अकाउंट 75,000. बरोबर. आता चंद्रा कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू मोटार कार अकाउंट अपोजिट अकाउंटचं नाव आणि चंद्राच्याच कॉलममध्ये 75,000 घेतलेलं आहे. बाकीच्या ऑदरच्या कॉलममध्ये डॅश करायचे आहे. बरोबर. याचं दुसरं पोस्टिंग आपण केलेलं आहे कारण आपल्याकडून मोटार कार गेलेली आहे, म्हणजे ह्याला बॅलन्स शीटला आपण आता घेऊ शकणार नाही. आता दुसरा आहे फर्निचरच्या किमतीत कितीने वाढ झाली होती, 24,000. बरोबर. आता फर्निचरची मूळ किंमत ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहिजे किती आहे, 30,000 आणि हे वाढ झालेली 24,000 किती झाले, 54,000. तर 54,000 न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचं आहे. म्हणून फर्निचर 54,000 आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर डेटर्स अकाउंट अनरेकॉर्डेड, ह्याचं रेकॉर्ड केलेलं नव्हतं म्हणून आहे तसं आता दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स 33,000 आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता तिसऱ्या एंट्रीमध्ये दुसरं पोस्टिंग करायचं आहे आपलं. बरोबर. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बरोबर, कुठे घेतले आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला मगाशी आपण हे पोस्ट केलेलं आहे. आता हे आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करावा लागणारा खर्च आहे, म्हणजेच देणं आहे एक प्रकारे थोडक्यात. म्हणून दुसरं पोस्टिंग आपलं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होणार आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 9,000. बरोबर. अशा प्रकारे याचं 2 एंट्रीजमधलं आपण दुसरं देखील पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता पुढे 5 नंबर एंट्री कॅश अकाउंट डेबिट 60,000 टू आकाश कॅपिटल अकाउंट 60,000. कॅश अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट. म्हणून आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय, टू आकाश कॅपिटल अकाउंट 60,000 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आकाश कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बरोबर. अपोजिट अकाउंटचं नाव काय, बाय कॅश अकाउंट आकाशच्याच कॉलममध्ये 60,000 घ्यायचं आहे. बाकीच्या ऑदरच्या कॉलममध्ये डॅश करायचं आहे. अशा प्रकारे आपण या देखील एंट्रीचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये येऊया. कोणता अकाउंट राहिला का आपण ते पाहूया. हे कॅपिटल अकाउंट घेतलेले आहेत. फर्निचर झाले, मोटार कार झाले, कॅश अकाउंटचं आपण लेजर क्रिएट केले, हे पण तारा कॅपिटल झालेलं आहे. आणि सर्व आपण ॲडजस्टमेंट देखील बघितलेले आहेत. बरोबर. सर्व ॲडजस्टमेंट देखील आपण बघितलेले आहेत. बरोबर. आता आपलं काहीही राहिलेलं नाही. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. आपण वर्किंग नोट्समध्ये आलेलो आहे. सुरुवातीला आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंटचे डेबिट साईड मोठे आहे. 54,000 आणि 60,000 अमाऊंट दिसतात. या दोन्हीची बेरीज केली 1,14,000 आलेले आहे. ते आपण क्रेडिट साईडला मांडले 1,14,000. क्रेडिट साईडला काहीच नाही, म्हणजेच 1,14,000 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 1,14,000, तो ओपनिंग करून घ्यायचा आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,14,000. बरोबर. आता कॅश अकाउंटचा बॅलन्स किती निघाला, 1,14,000.
तर तो आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावा लागेल. म्हणून आपण ह्या ठिकाणी कॅश अकाउंट 1,14,000 घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा अकाउंट गुडविल अकाउंट आहे तो पाहूया. गुडविल अकाउंटची डेबिट साईडच मोठी आहे. 50,000, 75,000 आणि 25,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 1,50,000 आलेली आहे. ते आपण क्रेडिट साईडला मांडले 1,50,000. क्रेडिट साईडला काहीच नाही, म्हणजेच 1,50,000 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,50,000 तो ओपनिंग करून घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,50,000. या ठिकाणी जागा कमी पडते म्हणून या ठिकाणी ॲडजस्ट केलेला आहे. 1,50,000च्या खाली बरोबर ओपनिंग बॅलन्स घ्यायचा आहे करून, बरोबर. तर गुडविल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स किती निघाला 1,50,000. याला देखील आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गेलो. गुडविल अकाउंट 1,50,000 घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण हे दोन्ही लेजर क्लोज केलेले आहेत. आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला 15,000, 24,000, 33,000 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 72,000 आलेली आहे. ते आपण डेबिट साईडला मांडली 72,000 आणि या 72,000मधनं हे 9,000 लेस केले तर किती उरलं 63,000 आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे. हेडिंग द्यायचं टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता 3 पार्टनर्समध्ये आपल्याला हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे, कारण की ओल्ड पार्टनर्स तारा, चंद्रा अँड सूर्या आहेत. तर ह्या 3 पार्टनर्समध्ये, ह्या ओल्ड पार्टनर्समध्ये आपल्याला हा 63,000 प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आपण वर्किंग नोट्समध्ये आलेलो आहे. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट रेशो आहे 2:3:1 बरोबर 6. रेशोची बेरीज आहे 63,000 छेद 6, 6 1 6 6 न 3ला भाग जात नाही, 0चा भाग बसला. आता वरून घेतला 0, 30 झाले. 6 पंचे 30, पुढचे 2 शून्य. 10,501 प्रॉफिटचा भाग येतोय, म्हणून 10,500 गुणिले 2 बरोबर 21,000 ताराचा प्रॉफिट मिळालेला आहे. 10,500 गुणिले 3 बरोबर 31,500 हा चंद्राचा ताईकडे प्रॉफिट मिळालेला आहे. 10,500 गुणिले 1 बरोबर 10,500 हा सूर्याचा प्रॉफिट मिळालेला आहे. ह्या तिन्हीची बेरीज केली 63,000 टॅली झालेली आहे. आता आपण प्रॉफिटची एंट्री काय करतो, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, बरोबर. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो. तारा कॅपिटल अकाउंट 21,000, चंद्रा कॅपिटल अकाउंट 31,500, सूर्य कॅपिटल अकाउंट 10,500. आपण हे इनरला मांडून घ्यायचं आहे आणि आउटरला 63,000 प्रॉफिट आपला आलेला आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, म्हणून ओल्ड पार्टनर्स अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट हा प्रॉफिट आहे. ताराच्या कॉलममध्ये 21,000, चंद्राच्या कॉलममध्ये 31,500 आणि सूर्याच्या कॉलममध्ये 10,500, आकाशच्या कॉलममध्ये डॅश, बरोबर. कारण की आपण न्यू पार्टनर्सला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करत नसतो, बरोबर, रिव्हॅल्युएशन अकाउंटचा, बरोबर. अशा प्रकारे ह्याचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण जर्नल एंट्रीजमध्ये येऊया आणि शेवटची एंट्री आपण करणार आहोत. तर प्रॉफिटची एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 63,000 टू तारा कॅपिटल अकाउंट 21,000 टू चंद्रा कॅपिटल अकाउंट 31,500 टू सूर्या कॅपिटल अकाउंट 10,500 बिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट डन, बरोबर. रिव्हॅल्युएशन आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आणि शेवटची जर्नल एंट्री झाल्यानंतर आपण टोटल देखील आपण करून घ्यायचे. या ठिकाणी टोटल तुम्हाला दिलेलं नाही. पर्टिक्युलर कॉलममध्ये एकदम खाली टोटल म्हणायचं इज इक्वल टू असं टोटलचं त्या ठिकाणी रेषा वळून त्या ठिकाणी टोटल करायचे आहे. डेबिटच्या कॉलममध्ये 4,29,000 येते आणि क्रेडिटच्या कॉलममध्ये देखील 4,29,000 येते, बरोबर. तर जर्नल एंट्रीची देखील आपण टोटल करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील क्लोज करणार आहोत. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. आता आपण तारापासून सुरुवात करूया. ताराचं 50,000, 21,000 बेरीज किती आली 71,000. ते आहे तसे आपण डेबिट साईडला मांडली 71,000. हे 71,000मधून हे 27,000 लेस केले, बरोबर. तर किती आले
44,000 क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे. त्याला आपण टायटल दिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्स की त्याला 44,000 आलेला आहे ताराचा. पुढचा पार्टनर्स आहे चंद्रा. चंद्राचं 1,05,000, 75,000 आणि 31,500. या सर्वांची बेरीज केली 2,11,500 आलेले आहे. ते आपण डेबिट साईडला मांडली 2,11,500. ह्या 2,11,500मधून हे 75,000 लेस केले तर 1,36,500 आलेलं आहे. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स 1,36,500 चंद्राचा आलेला आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा पार्टनर्स बघूया. सूर्या 66,000, 25,000, 10,500. या सर्वांची बेरीज केली 1,01,500 आलेले आहे. ते आपण डेबिट साईडला मांडली 1,01,500 आणि वरती काहीच नाही म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स किती निघाला 1,01,500. त्याच्यानंतर आकाश हा पार्टनर्स आपण घेऊया. 60,000 आहे तर 60,000 क्रेडिट साईडला मांडलं, ते डेबिट साईडला मांडलं 60,000 बरोबर. आणि इकडं डेबिटला काहीच नाही म्हणजे 60,000 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे बरोबर. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तर हे चारही पार्टनरचे क्लोजिंग बॅलन्स निघालेले आहेत ते ओपनिंग करून घ्यायचे. म्हणून या ठिकाणी क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ह्या टोटलच्या खाली बरोबर 44,000, 1,36,500, 1,01,500 आणि 60,000 हे ओपनिंग बॅलन्सेस देखील दाखवायचे आहेत करून बरोबर. अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलेलं आहे. आता हे क्लोजिंग बॅलन्सेस कॅपिटलचे आपल्याला कुठे घ्यायचे आहेत न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. कॅपिटल अकाउंट्स तारा 44,000, चंद्रा 1,36,500, सूर्या 1,01,500 आणि आकाश 60,000. अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पोस्ट केलेले आहेत. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आली पाहिजे तर आपली बॅलन्स शीट टॅली होणार आहे. आता आपण लायबिलिटी साईड पाहूया. 44,000, 1,36,500, 1,01,500, 60,000 आणि 9,000 या सर्वांची बेरीज केली 3,51,000 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 1,50,000, 54,000, 33,000, 1,14,000 या सर्वांची बेरीज केली 3,51,000 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 11 पाहिलेले आहे. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण जर्नल एंट्रीज आणि न्यू बॅलन्स शीट हे पाहिलेले आहे. तसेच वर्किंग नोट्समध्ये आपण गुडविल राईज्ड याचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं. प्रॉफिट अँड रिव्हॅल्युएशन आपण पाहिलेलं आहे. कॅश अकाउंटचं लेजर पाहिलेलं आहे. गुडविल अकाउंटचं लेजर पाहिलेलं आहे. तसेच रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहिलेलं आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील पाहिलेला आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.